हॅलो स्टुडंट, लास्ट व्हिडिओमध्ये आपण कॉटन या जे पण काही प्लांट फायबर आहे, कॉटन हे एक जे क्रॉप आहे किंवा ज्याच्यापासून आपण फायबर मिळवू शकतो आणि प्लांट पासून मिळणार आहे जे फायबर आहे, तर त्याच्यामधलं कॉटन हे फर्स्ट आपण लास्ट व्हिडिओमध्ये लर्न केलं आणि त्याचबरोबर त्याचे युजेस देखील बघितले. कशा प्रकारे ते आपण ऑब्टेन करू शकतो आणि त्याचे युजेस काय काय आहेत किंवा कशा कशामध्ये आपण त्याचा यूज करू शकतो. आता आपल्याला जे नेक्स्ट अनादर फायबर आहे आणि तेवढंच इम्पॉर्टंट, जेवढं कॉटन आहे तर तेवढंच जे इम्पॉर्टंट अनादर नेक्स्ट फायबर आहे तर ते बघायचं आहे. अँड द नेक्स्ट फायबर नेम इज द ज्यूट. आता ज्यूट हे जे फायबर आहे याच्यासाठी थोडक्यात लक्षात घ्यायचं की आपल्याकडे जे पोते असतात धान्याचे, ज्याच्यामध्ये आपण ग्रेन्स आणतो, तर ते जे पोते असतात तर त्या पोत्यांमध्ये जे धागे असतात तर ते धागे ज्यूट पासून बनवलेले असतात. आणि ज्यूट हे जे पण फायबर लक्षात घ्यायचं असलं तर डायरेक्ट आपल्या डोळ्यासमोर ते पोत्याचं स्ट्रक्चर आलं पाहिजे किंवा पोत्यासाठी जे पोत्यामधले जे फायबर्स आहेत तर ते आले पाहिजे डोळ्यासमोर, किंवा मग सुतळी असते तर ती हे डोळ्यासमोर घ्यायचं. परंतु आता हे फायबर नेमकं कशापासून आपल्याला मिळतं आणि कशा प्रकारे तयार होतं हे बघायचंय आपल्याला. सो फर्स्ट बघा, दिस इज सॉफ्ट शायनी फायबर ऑब्टेन फ्रॉम द बार्क ऑफ द ज्यूट प्लांट. ज्यूट प्लांटचं जे बार्क आहे म्हणजे त्याची जी साल आहे तर त्याच्यापासून आपल्याला हे फायबर मिळतं आणि हे फायबर एक शायनी अँड सॉफ्ट अशा स्ट्रक्चरचं आहे, म्हणजे ते एकदम सॉफ्ट पण आहे आणि त्याच्यामध्ये शायनिंग सुद्धा असते. आणि ज्यूट हे जे प्लांट आहे तर त्याच्या सालीपासून आपल्याला हे मिळतं. वन ऑफ द चीपेस्ट फायबर, त्याचबरोबर हे काय आहे, वन ऑफ द चीपेस्ट फायबर म्हणजे सगळ्यात स्वस्त असं हे फायबर आहे. इट कॅन बी स्पून इनटू स्ट्रॉंग थ्रेड्स, आणि याला देखील काय केले जाते, स्ट्रॉंग थ्रेड्स मध्ये म्हणजे अशा मजबूत अशा थ्रेड्स मध्ये त्याचं काय केलं जाते, स्पिनिंग केलं जाते, स्पून केलं जाते. तर त्याचं स्पिनिंग हे स्ट्रॉंग थ्रेड मध्ये केलं जाते. द स्टॉक ऑफ द प्लांट सबमर्ज इन जेंटली फ्लोइंग क्लिअर वॉटर 20 to 25 days. आता ते कशा प्रकारे मिळतं, मग बार्क पासून तर मिळतं, परंतु ते कशा प्रकारे, त्याची प्रोसेस काय आहे, तर ही जी बार्क ऑफ द ज्यूट प्लांट आहे हे सबमर्ज इनटू द वॉटर इन 20 to 25 days, 20 ते 25 दिवसांपर्यंत ही जी साल आहे तर ही साल जेंटली फ्लोईंग वॉटर म्हणजे जे क्लिअर वॉटर आहे, जे जेंटली फ्लोईंग आहे, हळूवार पाण्याचा जो वाहता हळूवार जो फ्लो आहे तर त्याच्यामध्ये जवळपास 20 ते 25 दिवस त्याच्यामध्ये ते बुडवून ठेवलं जाते किंवा त्याला सबमर्ज केलं जाते. आणि सबमर्ज केल्याच्या नंतर काय होते बघा, द स्टेम बिगिन्स टू रॉट. ते जे स्टेम आहे त्याचं जे स्टॉक आहे तर ते काय होतं, रॉट होतं म्हणजे सडायला सुरुवात होते. पाण्यामध्ये टाकल्यामुळे ते काय होते, कुजायला सुरुवात होते. 20 ते 25 दिवस पाण्यामध्ये राहिल्यामुळे ते सडायला सुरुवात होते, सडते किंवा कुजते. आणि कुजल्याच्या नंतर अँड द फायबर्स ग्लूड टुगेदर बाय स्टिकी सबस्टन्स कॅन बी इझिली सेपरेटेड बाय हँड. आणि एखाद्या स्टिकी सबस्टन्सेस सारखं म्हणजे नॅचरलीच काय होतं की हे जे स्टेम आहे या स्टेमवर ते जे बार्क आहे तर ते एखाद्या नॅचरल ग्लूने जोडल्यासारखं चिपकलेलं असतं, म्हणजे नॅचरलीच ते काय केलेलं असते, त्याला चिकटलेलं असते. आणि 20 ते 25 दिवस पाण्यामध्ये ठेवल्यामुळे तो ग्लू जो आहे तर तो निघतो आणि त्याच्यामुळे ती जी बार्क आहे त्या स्टेमची तर ती सेपरेट व्हायला सुरुवात होते. आणि मग ही आपण इझिली हँडने सेपरेट करू शकतो, म्हणजे हे जे फायबर आहे तर इझिली आपण जस्ट त्या बार्कवरनं ओढून आपण इझिली त्याला त्या बार्क पासून सेपरेट करू शकतो. सबस्टन्स कॅन बी इझिली सेपरेटेड बाय हँड. आणि ही जी प्रोसेस आहे पूर्ण तर याला म्हटलं जाते रेटिंग. म्हणजे ते जे स्टेम आहे, जसे की आता इथे आपण स्टॉक ऑफ द प्लांट, त्या प्लांटचे जे स्टॉक आहे तर ते सबमर्ज केलं जाते. सबमर्ज केल्याच्या नंतर ते रॉटिंग व्हायला सुरुवात होते किंवा रॉट व्हायला सुरुवात होते. आणि रॉट झाल्याच्या नंतर त्याच्यापासून ते जे ग्लूने, एखाद्या नॅचरल ग्लूने चिकटलेलं जे स्ट्रक्चर आहे त्याचं बार्कचं तर ते सेपरेट व्हायला सुरुवात होते. आणि नंतर मग इझिली आपण बाय हँड त्याला सेपरेट करू शकतो आणि त्याच्यापासून फायबर मिळवू शकतो. मग ही जी पूर्ण प्रोसेस आहे तर याला म्हटलेलं आहे रेटिंग. या पूर्ण प्रोसेसला काय म्हणायचं आपल्याला, रेटिंग. द फायबर्स ऑब्टेन आर स्पून इनटू yarn अँड ऍज लाईक कॉटन.
ज्या प्रकारे कॉटन पासून आपण फायबर मिळवल्याच्या नंतर त्याला स्पन इनटू द यार्न मध्ये आपण त्याला काय केलं होतं, स्पन केलं होतं. तर त्याच प्रकारे हे फायबर ऑब्टेन झाल्याच्या नंतर हे सुद्धा काय केलं जाते, ऑब्टेन आर स्पन इनटू यार्न. त्याला यार्न मध्ये स्पन केलं जाते आणि नंतरच ते यूज मध्ये आणल्या जाते. मग अशा प्रकारे आज आपण ज्यूट पासून जे ज्यूट फायबर आहे ते कशा प्रकारे आपण मिळवतो किंवा ज्यूट प्लांट जे आहे तर त्याच्यापासून ज्यूट हे फायबर आपण कशा प्रकारे ऑब्टेन करू शकतो आणि नेमकी त्याची प्रोसेस काय आहे हे शिकलो. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू. हॅलो स्टुडंट, लास्ट व्हिडिओमध्ये आपण कॉटन या जे पण काही प्लांट फायबर आहे, कॉटन हे एक जे क्रॉप आहे किंवा जे ज्याच्यापासून आपण फायबर मिळवू शकतो आणि प्लांट पासून मिळणार आहे जे फायबर आहे तर त्याच्यामधलं कॉटन हे फर्स्ट आपण लास्ट व्हिडिओमध्ये लर्न केलं आणि त्याचबरोबर त्याचे युजेस देखील बघितले. कशा प्रकारे ते आपण ऑब्टेन करू शकतो आणि त्याचे युजेस काय काय आहेत किंवा कशा कशामध्ये आपण त्याचा यूज करू शकतो. आता आपल्याला जे नेक्स्ट अनादर फायबर आहे आणि तेवढंच इम्पॉर्टंट, जेवढं कॉटन आहे तर तेवढंच जे इम्पॉर्टंट अनादर नेक्स्ट फायबर आहे तर ते बघायचं आहे. अँड द नेक्स्ट फायबर नेम इज द ज्यूट. आता ज्यूट हे जे फायबर आहे याच्यासाठी थोडक्यात लक्षात घ्यायचं की आपल्याकडे जे पोते असतात धान्याचे, ज्याच्यामध्ये आपण ग्रेन्स आणतो तर ते जे पोते असतात तर त्या पोत्यांमध्ये जे धागे असतात तर ते धागे ज्यूट पासून बनवलेले असतात. आणि ज्यूट हे जे पण फायबर लक्षात घ्यायचं असलं तर डायरेक्ट आपल्या डोळ्यासमोर ते पोत्याचं स्ट्रक्चर आलं पाहिजे किंवा पोत्यासाठी जे पोत्यामधले जे फायबर्स आहेत तर ते आले पाहिजे डोळ्यासमोर किंवा मग सुतळी असते तर ती हे डोळ्यासमोर घ्यायचं. परंतु आता हे फायबर नेमकं कशापासून आपल्याला मिळतं आणि कशा प्रकारे तयार होतं हे बघायचं आपल्याला. सो फर्स्ट बघा, दिस इज सॉफ्ट शायनी फायबर ऑब्टेन फ्रॉम द बार्क ऑफ द ज्यूट प्लांट. ज्यूट प्लांटचं जे बार्क आहे म्हणजे त्याची जी साल आहे तर त्याच्यापासून आपल्याला हे फायबर मिळतं आणि हे फायबर एक शायनी अँड सॉफ्ट अशा स्ट्रक्चरचं आहे. म्हणजे ते एकदम सॉफ्ट पण आहे आणि त्याच्यामध्ये शायनिंग सुद्धा असते. आणि ज्यूट हे जे प्लांट आहे तर त्याच्या सालीपासून आपल्याला हे मिळतं. वन ऑफ द चीपेस्ट फायबर, त्याचबरोबर हे काय आहे, वन ऑफ द चीपेस्ट फायबर म्हणजे सगळ्यात स्वस्त असं हे फायबर आहे. इट कॅन बी स्पोन इनटू स्ट्रॉंग थ्रेड्स आणि याला देखील काय केले जाते, स्ट्रॉंग थ्रेड्स मध्ये म्हणजे अशा मजबूत अशा थ्रेड्स मध्ये त्याचं काय केलं जाते, स्पिनिंग केलं जाते, स्पून केलं जाते. तर त्याचं स्पिनिंग हे स्ट्रॉंग थ्रेड मध्ये केलं जाते. द स्टॉक ऑफ द प्लांट सबमर्ज इन जेंटली फ्लोइंग क्लिअर वॉटर 20 to 25 days. आता ते कशा प्रकारे मिळतं, मग बार्क पासून तर मिळतं परंतु ते कशा प्रकारे, त्याची प्रोसेस काय आहे. तर ही जी बार्क ऑफ द ज्यूट प्लांट आहे हे सबमर्ज इनटू द वॉटर इन 20 to 25 days, 20 ते 25 दिवसांपर्यंत ही जी साल आहे तर ही साल जेंटली फ्लोईंग वॉटर म्हणजे जे क्लिअर वॉटर आहे, जे जेंटली फ्लोईंग आहे, हळूवार पाण्याचा जो वाहता हळूवार जो फ्लो आहे तर त्याच्यामध्ये जवळपास 20 ते 25 दिवस त्याच्यामध्ये ते बुडवून ठेवलं जाते किंवा त्याला सबमर्ज केलं जाते. आणि सबमर्ज केल्याच्या नंतर काय होते बघा, द स्टेम बिगिन्स टू रॉट. ते जे स्टेम आहे त्याचं जे स्टॉक आहे तर ते काय होतं, रॉट होतं म्हणजे सडायला सुरुवात होते. पाण्यामध्ये टाकल्यामुळे ते काय होते, कुजायला सुरुवात होते. 20 ते 25 दिवस पाण्यामध्ये राहिल्यामुळे ते सडायला सुरुवात होते, सडते किंवा कुजते. आणि कुजल्याच्या नंतर अँड द फायबर्स ग्लूड टुगेदर बाय स्टिकी सबस्टन्स कॅन बी इझिली सेपरेटेड बाय हँड. आणि एखाद्या स्टिकी सबस्टन्सेस सारखं म्हणजे नॅचरलीच काय होतं की हे जे स्टेम आहे या स्टेमवर ते जे बार्क आहे तर ते एखाद्या नॅचरल ग्लूने जोडल्यासारखं चिपकलेलं असतं. म्हणजे नॅचरलीच ते काय केलेलं असते, त्याला चिकटलेलं असते. आणि 20 ते 25 दिवस पाण्यामध्ये ठेवल्यामुळे तो ग्लू जो आहे तर तो निघतो आणि त्याच्यामुळे ती जी बार्क आहे त्या स्टेमची तर ती सेपरेट व्हायला सुरुवात होते. आणि मग ही आपण इझिली हँडने सेपरेट करू शकतो. म्हणजे हे जे फायबर आहे तर इझिली आपण जस्ट त्या बार्कवरनं ओढून आपण इझिली त्याला त्या बार्क पासून सेपरेट करू शकतो. सबस्टन्स कॅन बी इझिली सेपरेटेड बाय हँड. आणि ही जी प्रोसेस आहे पूर्ण तर याला म्हटलं जाते रेटिंग. म्हणजे ते जे स्टेम आहे जसे की आता इथे आपण स्टॉक ऑफ द प्लांट
त्या प्लांटचे जे स्टॉक आहे तर ते सबमर्ज केलं जाते. सबमर्ज केल्याच्या नंतर ते रॉटिंग व्हायला सुरुवात होते किंवा रॉट व्हायला सुरुवात होते आणि रॉट झाल्याच्या नंतर त्याच्यापासून ते जे ग्ल्यूने एखाद्या नॅचरल ग्ल्यूने चिकटलेलं जे स्ट्रक्चर आहे त्याचं बार्कचं तर ते सेपरेट व्हायला सुरुवात होते आणि नंतर मग इझिली आपण बाय हँड त्याला सेपरेट करू शकतो आणि त्याच्यापासून फायबर मिळवू शकतो. मग ही जी पूर्ण प्रोसेस आहे तर याला म्हटलेलं आहे रेटिंग. या पूर्ण प्रोसेसला काय म्हणायचे आपल्याला? रेटिंग. द फायबर्स ऑब्टेन्ड आर स्पून इनटू yarn अँड ऍज लाईक कॉटन. ज्या प्रकारे कॉटन पासून आपण फायबर मिळवल्याच्या नंतर त्याला स्पन इनटू द yarn मध्ये आपण त्याला काय केलं होतं? स्पन केलं होतं. तर त्याच प्रकारे हे फायबर ऑब्टेन्ड झाल्याच्या नंतर हे सुद्धा काय केलं जाते? ऑब्टेन्ड आर स्पन इनटू yarn. त्याला yarn मध्ये स्पन केलं जाते आणि नंतरच ते यूज मध्ये आणल्या जाते. मग अशा प्रकारे आज आपण ज्यूट पासून जे ज्यूट फायबर आहे ते कशा प्रकारे आपण मिळवतो किंवा ज्यूट प्लांट जे आहे तर त्याच्यापासून ज्यूट हे फायबर आपण कशा प्रकारे ऑब्टेन करू शकतो आणि नेमकी त्याची प्रोसेस काय आहे हे शिकलो. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू. हॅलो स्टुडंट, लास्ट व्हिडिओमध्ये आपण कॉटन या जे पण काही प्लांट फायबर आहे, कॉटन हे एक जे क्रॉप आहे किंवा जे ज्याच्यापासून आपण फायबर मिळवू शकतो आणि प्लांट पासून मिळणार आहे जे फायबर आहे तर त्याच्यामधलं कॉटन हे फर्स्ट आपण लास्ट व्हिडिओमध्ये लर्न केलं आणि त्याचबरोबर त्याचे युजेस देखील बघितले. कशा प्रकारे ते आपण ऑब्टेन करू शकतो आणि त्याचे युजेस काय काय आहेत किंवा कशा कशामध्ये आपण त्याचा यूज करू शकतो. आता आपल्याला जे नेक्स्ट अनादर फायबर आहे आणि तेवढंच इम्पॉर्टंट, जेवढं कॉटन आहे तर तेवढंच जे इम्पॉर्टंट अनादर नेक्स्ट फायबर आहे तर ते बघायचं आहे. अँड द नेक्स्ट फायबर नेम इज द ज्यूट. आता ज्यूट हे जे फायबर आहे याच्यासाठी थोडक्यात लक्षात घ्यायचं की आपल्याकडे जे पोते असतात धान्याचे, ज्याच्यामध्ये आपण ग्रेन्स आणतो तर ते जे पोते असतात तर त्या पोत्यांमध्ये जे धागे असतात तर ते धागे ज्यूट पासून बनवलेले असतात. आणि ज्यूट हे जे पण फायबर लक्षात घ्यायचं असलं तर डायरेक्ट आपल्या डोळ्यासमोर ते पोत्याचं स्ट्रक्चर आलं पाहिजे किंवा पोत्यासाठी जे पोत्यामधले जे फायबर्स आहेत तर ते आले पाहिजे डोळ्यासमोर किंवा मग सुतळी असते तर ती हे डोळ्यासमोर घ्यायचं. परंतु आता हे फायबर नेमकं कशापासून आपल्याला मिळतं आणि कशा प्रकारे तयार होतं हे बघायचं आपल्याला. सो फर्स्ट बघा, दिस इज सॉफ्ट शायनी फायबर ऑब्टेन्ड फ्रॉम द बार्क ऑफ द ज्यूट प्लांट. ज्यूट प्लांटचं जे बार्क आहे म्हणजे त्याची जी साल आहे तर त्याच्यापासून आपल्याला हे फायबर मिळतं आणि हे फायबर एक शायनी अँड सॉफ्ट अशा स्ट्रक्चरचं आहे. म्हणजे ते एकदम सॉफ्ट पण आहे आणि त्याच्यामध्ये शायनिंग सुद्धा असते. आणि ज्यूट हे जे प्लांट आहे तर त्याच्या सालीपासून आपल्याला हे मिळतं. वन ऑफ द चीपेस्ट फायबर, त्याचबरोबर हे काय आहे? वन ऑफ द चीपेस्ट फायबर म्हणजे सगळ्यात स्वस्त असं हे फायबर आहे. इट कॅन बी स्पून इनटू स्ट्रॉंग थ्रेड्स आणि याला देखील काय केले जाते? स्ट्रॉंग थ्रेड्स मध्ये म्हणजे अशा मजबूत अशा थ्रेड्स मध्ये त्याचं काय केलं जाते? स्पिनिंग केलं जाते, स्पून केलं जाते. तर त्याचं स्पिनिंग हे स्ट्रॉंग थ्रेड मध्ये केलं जाते. द स्टॉक ऑफ द प्लांट सबमर्ज इन जेंटली फ्लोइंग क्लिअर वॉटर 20 to 25 days. आता ते कशा प्रकारे मिळतं? मग बार्क पासून तर मिळतं, परंतु ते कशा प्रकारे, त्याची प्रोसेस काय आहे? तर ही जी बार्क ऑफ द ज्यूट प्लांट आहे हे सबमर्ज इनटू द वॉटर इन 20 to 25 days. 20 ते 25 दिवसांपर्यंत ही जी साल आहे तर ही साल जेंटली फ्लोईंग वॉटर म्हणजे जे क्लिअर वॉटर आहे, जे जेंटली फ्लोईंग आहे, हळूवार पाण्याचा जो वाहता हळूवार जो फ्लो आहे तर त्याच्यामध्ये जवळपास 20 ते 25 दिवस त्याच्यामध्ये ते बुडवून ठेवलं जाते किंवा त्याला सबमर्ज केलं जाते. आणि सबमर्ज केल्याच्या नंतर काय होते बघा, द स्टेम बिगिन्स टू रॉट. ते जे स्टेम आहे त्याचं जे स्टॉक आहे तर ते काय होतं? रॉट होतं म्हणजे सडायला सुरुवात होते. पाण्यामध्ये टाकल्यामुळे ते काय होते? कुजायला सुरुवात होते. 20 ते 25 दिवस पाण्यामध्ये राहिल्यामुळे ते सडायला सुरुवात होते, सडते किंवा कुजते. आणि कुजल्याच्या नंतर अँड द फायबर्स ग्लूड टुगेदर बाय स्टिकी सबस्टन्स कॅन बी इझिली सेपरेटेड बाय हँड.
आणि एखाद्या स्टिकी सबस्टन्सेस सारखं म्हणजे नॅचरलीच काय होतं की हे जे स्टेम आहे या स्टेमवर ते जे बार्क आहे तर ते एखाद्या नॅचरल ग्लूने जोडल्यासारखं चिपकलेलं असतं. म्हणजे नॅचरलीच ते काय केलेलं असते, त्याला चिकटलेलं असते. आणि 20 ते 25 दिवस पाण्यामध्ये ठेवल्यामुळे तो ग्लू जो आहे तर तो निघतो आणि त्याच्यामुळे ती जी बार्क आहे त्या स्टेमची तर ती सेपरेट व्हायला सुरुवात होते. आणि मग ही आपण इझिली हँडने सेपरेट करू शकतो. म्हणजे हे जे फायबर आहे तर इझिली आपण जस्ट त्या बार्कवरनं ओढून आपण इझिली त्याला त्या बार्क पासून सेपरेट करू शकतो. सबस्टन्स कॅन बी इझिली सेपरेटेड बाय हँड. आणि ही जी प्रोसेस आहे पूर्ण तर याला म्हटलं जाते रेटिंग. म्हणजे ते जे स्टेम आहे जसं की आता इथे आपण स्टॉक ऑफ द प्लांट, त्या प्लांटचे जे स्टॉक आहे तर ते सबमर्ज केलं जाते. सबमर्ज केल्याच्या नंतर ते रॉटिंग व्हायला सुरुवात होते किंवा रॉट व्हायला सुरुवात होते. आणि रॉट झाल्याच्या नंतर त्याच्यापासून ते जे ग्लूने एखाद्या नॅचरल ग्लूने चिकटलेलं जे स्ट्रक्चर आहे त्याचं बार्कचं तर ते सेपरेट व्हायला सुरुवात होते. आणि नंतर मग इझिली आपण बाय हँड त्याला सेपरेट करू शकतो आणि त्याच्यापासून फायबर मिळवू शकतो. मग ही जी पूर्ण प्रोसेस आहे तर याला म्हटलेलं आहे रेटिंग. या पूर्ण प्रोसेसला काय म्हणायचं आपल्याला, रेटिंग. द फायबर्स ऑब्टेन्ड आर स्पून इनटू यार्न अँड ऍज लाईक कॉटन. ज्या प्रकारे कॉटन पासून आपण फायबर मिळवल्याच्या नंतर त्याला स्पन इनटू द यार्न, यार्न मध्ये आपण त्याला काय केलं होतं, स्पन केलं होतं. तर त्याच प्रकारे हे फायबर ऑब्टेन्ड झाल्याच्या नंतर हे सुद्धा काय केलं जाते, ऑब्टेन्ड आर स्पन इनटू यार्न. त्याला यार्न मध्ये स्पन केलं जाते आणि नंतरच ते यूज मध्ये आणल्या जाते. मग अशा प्रकारे आज आपण ज्यूट पासून जे ज्यूट फायबर आहे ते कशा प्रकारे आपण मिळवतो किंवा ज्यूट प्लांट जे आहे तर त्याच्यापासून ज्यूट हे फायबर आपण कशा प्रकारे ऑब्टेन करू शकतो आणि नेमकी त्याची प्रोसेस काय आहे हे शिकलो. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.